जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। सभेमध्ये 69हून अधिक विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्याचा निर्णय झाला। क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचं महत्त्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचं महत्त्व तसंच शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे। न्यायालयीन प्रकरणं हाताळण्याबाबत मार्गदर्शक सूचना शासनाच्या वतीनं प्राधिकृत करण्यात आलेल्या प्राधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करण्यासाठी राबवाव्या लागणाऱ्या कार्यपद्धतीबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या। या सभेमध्ये ग्रामपंचायत विभागाकडील निर्लेखनाच्या 11 विषयाला मान्यता देण्यात आली। प्राथमिक शिक्षण विभागाकडील आदर्श शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, इंटरनेट, वायफाय सुविधा पुरवण्यास मान्यता देण्यात आली। निवासी क्रीडा प्रशालेकडील 2022-23च्या जमा खर्चाला मान्यता देण्यात आली। आरोग्य विभागाकडील जिल्हा परिषदेचा स्वनिधीमधून भरवण्यात आलेल्या कंत्राटी BAMS वैद्यकीय अधिकाऱ्यांचं दरमहा मानधन अदा करण्याचा निर्णय सभेत झाला। जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली। बांधकाम विभागाकडील 27 निविदांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली। महिला आणि बालकल्याण विभागाकडील 10% जिल्हा परिषद स्वनिधी सुधारित आणि पुनर्विनियोजन अंदाजपत्रकाला तसंच जिल्हा वार्षिक योजना महिला आणि बालविकास सशक्तीकरण योजनेसाठी किमान 3% इतका निधी अंतर्गत प्रारूप आराखडा सादर करण्यास मान्यता या सभेत देण्यात आली। या सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, बांधकाम अभियंता सांगावकर, मुख्य लेखावित्त अधिकारी अतुल अकुर्डे, JJMच्या प्रकल्प संचालिका माधुरी परीट, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता श्रीप्रसाद बारटक्के आदींची उपस्थिती होती।